नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत। प्रथम सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात खास महत्त्व आहे। या दिवशी सोनं, चांदी, घर यासारख्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं। या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानलं जातं। यामुळे घरात सुख आणि समृद्धी लाभते। या दिवशी नवीन कामं सुरू करणे शुभ मानले जाते। यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे। महत्त्व असं मानलं जातं की गंगा अक्षय तृतीयेच्या दिवशी पृथ्वीवर अवतरली होती। या दिवसापासून सत्ययुग, द्वापारयुग आणि त्रेतायुगाची सुरुवात मोजली जाते। या दिवशी भगवान विष्णूंचे 10 अवतारापैकी 6वे रूप भगवान परशुराम यांचा जन्म झाला। त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील 4 धामांची यात्रा देखील अक्षय तृतीयेच्या दिवसापासून सुरू होते। गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडले जातात। शुभ मुहूर्त यंदा अक्षय तृतीया दुपारी 2:13 संपणार असली तरी उदय तिथीमुळे अक्षय तृतीयेचे महत्त्व दिवसभर कायम राहील। त्यामुळे तुम्ही दिवसभर खरेदी करू शकता किंवा नवीन काम सुरू करू शकता, पण शुभ वेळ दुपारी 2:13 पर्यंत राहील। अशा वेळी 30 एप्रिल रोजी दुपारी 2:13 वाजण्यापूर्वी पूजाविधी, खरेदी, दानधर्म आणि नवीन काम सुरू करणे चांगले राहील। शुभ तारीख यंदा अक्षय तृतीया 29 एप्रिल रोजी सायंकाळी 5:32 सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी दुपारी 2:13 पर्यंत चालेल। यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी होणार आहे। तुम्ही या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करू शकता। अक्षय तृतीयेचा दिवस दान करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो। असे म्हटले जाते की असे केल्याने व्यक्तींचे सर्व दुःख नष्ट होतात आणि सुख आणि सौभाग्य देखील प्राप्त होते। म्हणून या दिवशी कोणत्या गोष्टी दान कराव्यात ते जाणून घ्या। प्रत्येक सण अगदी उत्साहामध्ये साजरा केला जातो। काही दिवसांमध्ये अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या कर्माची फळं तुम्हालाच मिळतात। अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला देखील विशेष महत्त्व दिले जाते। या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडतात असे मानले जाते। या दिवशी आपण अशी चांगली कृत्ये करावीत जी आपल्याला अनंत पुण्य प्रदान करतात आणि अशा पुण्यामुळे आपले जीवन आनंद आणि शांतीत व्यतीत होते। शास्त्रामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे हे या दिवशी दान करण्याइतकेच महत्त्वाचे मानले गेले आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजूंना काही खास वस्तू दान केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य प्राप्त होते। वैदिक कॅलेंडरनुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:31 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 एप्रिल रोजी दुपारी 2:13 पर्यंत असेल। उदय तिथीनुसार अक्षय तृतीयेचा सण 30 एप्रिल रोजी साजरा केला जाईल। अक्षय तृतीयेच्या दिवशी नेमकं काय दान करावे चला जाणून घेऊया। अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणे शुभ मानले जाते। या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता, परंतु ते रिकामे दान करू नये हे लक्षात ठेवा। त्यात पाणी किंवा साखर घाला आणि ते दान करा। अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते। यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर, शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकता। यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात आणि कुंडलीत चंद्राची स्थिती देखील मजबूत होते। अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नधान्य, कपडे आणि पैसे इत्यादी दान करणे चांगले आहे। यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात। सर्वांना पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।